नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अनिकाने खूप मोठा डाव रचलेला असतो, तो म्हणजे कमळी आणि निंगीच्या विरोधात. म्हणजे कमळीला या पार्टीमध्ये बोलवायचं, खूप मोठा राडा करायचा आणि अन्नपूर्णा आजीकडून कमळीची हकालपट्टी करायची, हा सगळा अनिकाचा डाव असतो. पण तो डाव कशा पद्धतीने उधळला गेलेला आहे, कारण कमळी आणि निंगीने खूप चालाकीने ह्या सगळ्या गोष्टी करायला सुरुवात केलेली आहे. कारण त्यांना आधीपासूनच माहिती होतं, परंतु त्याहीपेक्षा एक मोठी गोष्ट घडणार आहे, ज्याचा विचारही आपण कधी केलेला नव्हता. ती म्हणजे अनिकाने स्वतःच दारू पिलेली आहे आणि त्या दारूच्या नशेमध्ये तिने कामिनीचं सगळं सत्य सर्वांच्या समोर सांगितलेलं आहे. आणि तेव्हा राजन बाहेर आलेला असतो आणि राजनने खूप मोठा निर्णय घ्यायचं ठरवलेला आहे. फक्त तो अन्नपूर्णाजीचं जे सुरू आहे, जप सुरू आहे, तो पूर्ण होण्यासाठी तो थांबलेला आहे. आणि एकदा का तो जप पूर्ण झाला की राजन आता कामिनीच्या बाबतीत, अनिकाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेणार आहे. हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता कमळी, निंगी सगळेजण आता पार्टीला आलेले आहेत. शंभूसुद्धा आलेला आहे. सगळेजण छान तयार झालेले असतात आणि सगळ्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं लूक आणि गेटअप केलेला असतो. त्यावेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं, निंगीने नऊवारी साडी नेसलेली असते, कमळीने सुद्धा खूप सुंदर असा गेटअप केलेला आहे. अनिका त्यांच्या मागच लागलेली असते की ज्यूस घ्या. त्या दोघीही म्हणत असतात की आम्हाला नको आहे, परंतु अनिका त्यांना हट्टच करते, म्हणत असते की प्लीज घ्या ना. कारण आल्या आल्याही त्यांना ज्यूस दिलेलं होतं. अनिकाने त्यांना सांगितलेलं होतं मावशींना की त्या दोघींना ज्यूस द्या, म्हणून त्या मावशी त्या दोघींना ज्यूस घेऊन आलेले असतात. पण तेव्हा सुद्धा या दोघींनी ते ज्यूस नाकारलेलं होतं. परंतु आता पुन्हा त्यांच्या मागे लागलेले असतात की घ्या ना ते ज्यूस, घ्या ना ते ज्यूस. परंतु या दोघी जणी स्पष्ट सांगतात की आम्हाला नको आहे. परंतु अनिका पुन्हा येते आणि मागं लागू लागते की घे ना गं. असं काय करते कमळे, घे ना गं. निंगी घे ना. पण ह्या दोघी नाहीच म्हणत असतात, अजिबात ऐकत नसतात की नकोय आम्हाला ते ज्यूस, नकोय आम्हाला, असंच तिला सांगत असतात. तेव्हा मात्र इकडे कमळीच्या ती मागच लागलेली असते आणि इकडे रागिनी आणि कामिनी दोघीही मागून हे सगळं पाहत असतात. कारण त्या दोघींना असं वाटत असतं की हे ज्यूस एकदा का त्या पिल्या की मग आपल्याला राडा करायला मज्जा येणार आहे आणि नक्की काय करायचं आहे ते मात्र ठरलेलं असतं. त्या पद्धतीनंच यांचा आता कारस्थान सुरू झालेलं असतं आणि मग मात्र पाहायला मिळतं, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता, अशी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. कारण इकडे कमळी आणि निंगी हुशार असतात. निंगी तोच ग्लास उचलते, कमळीच्या तोंडाला लावते, अनिकाच्या तोंडाला लावते आणि अनिकाला म्हणते की घे. सांग आता तूच घेऊन, काय झालंय ते, कसं लागतंय ते. काय आमच्या मागं लागण्यापेक्षा पहिलं तू पी आणि मग बघूया आम्ही काय करायचं आहे ते, असं सगळं ठरलेलं असतं. आणि मग निंगीने तो ग्लास अनिकाला प्यायला दिलेला असतो आणि सांगितलेलं असतं, जेव्हा तो ग्लास अनिका तोंडाला लावते तिच्या आणि ती पिऊ लागते, तेव्हा मात्र इकडे आता रागिनी आणि कामिनी दोघीही पाहतच राहतात. कारण त्यांना असं वाटत असतं की अनिका नको, प्लीज पिऊ नकोस ते ज्यूस. कारण त्या ज्यूसमध्ये दारू मिक्स केलेली आहे आणि ते ज्यूस जर तू पिलीस तर खूप मोठा राडा होईल, असं यांचं चाललेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे या दोघींनाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. या दोघी पण खूप घाबरलेले असतात. परंतु अनिकाने अख्खा ग्लास संपवलेला असतो. कमळी, निंगी दोघीही तिच्याकडे पाहत असतात. त्यानंतर आता कमळी आणि निंगीला भारी वाटत असतं आणि तेव्हा मात्र या दोघींचं जे काही वागणं चाललेलं असतं ते मात्र इकडे अनिकाला भारी पडणार असतं. अनिकाने तर आता या सगळ्या गोष्टी केलेल्या असतात आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे की त्यांनी तो ज्यूस आता अनिकाला प्यायलावलेला आहे. अनिका पाहतच राहते, कारण काहीही झालं तरीही अनिकाने तो ज्यूस पिल्यामुळं, त्यातल्या दारूमुळं अनिकाला आता नशा चढलेली असते. अनिका मात्र आता त्या नशेमध्ये खूप काही गोष्टी बोलायला सुरुवात करते. सगळेजण तिथं असतात. रागिनी आणि कामिनी तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात, शांत करत असतात. त्याच्या आवाजाने राजनसुद्धा बाहेर आलेला असतो आणि इकडे अनिका म्हणत असते की कमळे, तुला माहिती आहे का गावछाप, मी काही मूर्ख आहे का तुला मिठी मारायला. कारण अनिकाने कमळीला मिठी मारलेली असते, आमंत्रण दिलेलं असतं. निंगीला सुद्धा निंगू पिंगू
लिंबू कच्चा लिंबू न म्हणता निंगी तू पण यायचे असं आमंत्रण दिलेलं असतं. आणि त्याच वेळी आता ती सांगायला सुरुवात करते ते म्हणजे की मी काय मूर्ख आहे का तुला तुझ्यासारख्या घाणेरड्या व्यक्तीला हात लावायला. खरं तर हा सगळा आमचा प्लॅन होता आणि आम्ही सगळेजण आज इथे खूप मोठा गोंधळ घालणार होतो. कारण तुला दारू पाजायची आणि मग अन्नपूर्णा आजी येणार आणि तुला इथून धाताला धरून धक्के मारत हाकलून देणार हे आमचं ठरलेलं होतं. कारण यासाठीच तर आम्ही हे सगळं सुरू केलेलं होतं. अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सांगत असते आणि मग मात्र धक्का बसलेला असतो. कारण ज्या गोष्टी कमळी ऐकते तेव्हा कमळी म्हणते काय तरी आम्हाला खात्रीच होती तू असाच काहीतरी राडा घालणार आहे म्हणून तर आम्ही एवढी हुशारी दाखवलेली आहे. त्याचबरोबर ती सांगते की तुला काय वाटलं त्या दिवशी तुला हॉस्पिटलमध्ये का जावं लागलं कारण तिथे माझाच प्लॅन होता तुला संपवायचा आणि म्हणून तर आयत्या वेळी तुला तिथे आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घ्यायला लावला. हे सगळं माझ्या कामिनी आजीनं केलेलं ग्रॅनी आजीनं केलं होतं आणि त्याचबरोबर ते केल्यानंतर ग्रॅनी आजीनंच तुझ्या ब्लडची जी पाईप होती ती कापलेली होती ती माझ्या ग्रॅनी आजीनंच केलेलं होतं असं सगळं सांगितलं जात असतं. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण तिथं ऐकत असतात आणि राजनला तर एवढा राग आलेला असतो. राजन जेव्हा हे सगळं ऐकतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तो म्हणतो की हे सगळं काय चाललं यांचं हे अशा कशा काय वागू शकतात. आणि मग मात्र कामिनीला तर कळायचं बंद होतं. कामिनी म्हणत असते अगं काय बोलतेस तू हे सगळं. पण कामिनीचं आता रागे ती ऐकायलाच तयार नसते. ती म्हणत असते गपगप राणी आजी तुझे सगळे प्लॅन फ्लॉप होतात. तुझी ती बट आहे ना बट तीच कापून टाकणार आहे असं म्हणत ती कामिनीच्या अंगावर सुद्धा धावून जात असते. तेव्हा मात्र रागिनी म्हणते अनु बेटा शांत हो तुला कळत नाहीये का काय करतेस तू हे सगळं. तू तुझ्या ग्रॅनी आजीबद्दल बोलतीये तुला कळतंय का वाटेल ते काय बोलतीस ग तू नको ते आरोप काय लावतेस. तेव्हा अनिका म्हणते मी काहीच खोटं बोलत नाहीये मी सगळं खरं बोलतेय. आता बघ ना हे ज्यूस आपण कमळीला पहिला देणार होतो बाकी सगळ्यांनी ज्यूस घेतलेलं पण त्यांना काही झालं का. पण आता बघ ना हे ज्यूस आपण कमळीला देणार होतो आणि नेमकं हे ज्यूस मी पिले तर काय झाले लक्षात येते ना असं म्हणत तिचा राडा हा सुरूच असतो. आणि ती मात्र वेड्यासारखी बोलत असते. कमळी आणि निंगीला तर धक्का बसलेला असतो आणि राजनला खूप राग आलेला असतो. राजन मात्र आता तिला म्हणतो की बस झालं अनिका शांत हो आणि रागिनी तुला कळतंय का तिला शांत बसायला सांग असं म्हणत तो रागिनीवर ओरडायला सुरुवात करतो. आणि तेव्हा मात्र राजनचा राग अनावर होतो. राजनने सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात. खरं तर त्याला कामिनीचा राग आलेला असतो. पण आता मात्र अनिका जो काही तमाशा घालत असते त्यामुळे अन्नपूर्णा आजीच्या व्रतामध्ये प्रॉब्लेम येतोय ही गोष्ट सुद्धा लक्षात आलेली असते. आणि मग मात्र तो भयानक चिडतो आणि म्हणतो की बाद झालं आतापर्यंत खूप वेळा ऐकून घेतलेला आहे परंतु आता शांत राहणार नाही असं म्हणत त्याने इकडे अनिकाच्या खानदेशी कानाखाली ठेवून दिलेली असते. आणि त्याचबरोबर आता तो म्हणालेला असतो की आत्या तू जे काय वागलेले आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आतापर्यंत मी शांत राहिलेलो होतो पण आता मी शांत राहणार नाही. एकदा का आईचं व्रत झालं की मी माझा निर्णय घेणार आहे. आता मात्र तो म्हणत असतो की तू एवढ्या खालच्या थराला जाशील एखाद्या मुलीविषयी तू असं कसं वागू शकतेस ग. तू सांग बरं हेच तू अनिकाबद्दल वागशील का. कमळीने तुझं काय बिघडवलं आहे तिच्याशी तू अशा पद्धतीने वागली तिच्या जीवाशी खेळलेली आहे. तुला माहिती आहे का काय झालं असतं आज जर माझं ब्लड तिच्याशी मॅच झालं नसतं तर काय करायचं होतं तिचा जीव गेला असता. तुझ्या लक्षात तरी येतंय का असं म्हणत इकडे आपल्याला तो जे बोलत आहे ते पाहायला मिळत असतं. आता मात्र कामिनी म्हणते अरे मी काहीच नाही केलेलं ती अनिका काहीही सांगते. तेव्हा मात्र तो म्हणतो की काही नाहीये ती जे काय बोलली ती खरं बोलली. आजही तुमचा तो प्लॅन होता कारण अनिकाने जेव्हा पार्टी करायचं म्हणून सांगितलेलं होतं तेव्हा स्पष्टपणे मला आणि आईला सांगितलेलं की स्मोकिंग आणि ड्रिंकिंग काहीही होणार नाही. मग इथं हे ड्रिंकिंग ही दारू कोणी आणलेली आहे आणि या ज्यूसमध्ये दारू कशी मिक्स झालेली होती आणि बरोबर तेच ज्यूस कमळीला कसं दिलं जात होतं म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता असं म्हणत आता तो भयानक चिडलेला असतो. अन्नपूर्णाजी त्यांचा व्रत करत असतात. रागिनी म्हणते की अरे राजन तू काय बोलतोयस हे सगळं अरे असं नको बोलू. तेव्हा तो म्हणतो तू तर गप्प बस कारण तू काल स्केच आणायला गेलती तेव्हा सुद्धा तू राडा घातलेला आहे. त्या पैशांचं काय केलं ते मला सांगितलेलं नाही आणि तरीही तू अशा पद्धतीने वागत बोलत आहे असं म्हणत तो भयानक चिडलेला असतो. आणि म्हणतो की आता मी पोलिसांनाच बोलवणार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार आहे कारण कमळीच्या जीवन मरणाचा प्रश्न होता आणि तुम्ही तिच्यावर असा जीवघेणा हल्ला केलेला आहे
आहे, त्यामुळं मी पोलिसांना बोलवणार आहे. अशा पद्धतीने तो बोलवत असतो. अनिका तर पाहतच राहते. तिला कळतच नसतं, कारण तिच्या कानाखाली बसलेली असते आणि ती बाजूला कोपऱ्यात उभी असते. खरं तर त्याहीपेक्षा भीती वाटत असते ती म्हणजे कमळीला. कारण आपल्या बाबतीत हे सगळं काय झालंय? कारण आपल्याला स्वतःहून तिने धमकी दिलेली होती आणि या सगळ्या गोष्टी पुढे पाहायला मिळत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे की काहीही झालं तरीही आता अनिकाचं तर थोबाड फुटलेलं असतं, परंतु कामिनीला आता तो कशा पद्धतीने जेलमध्ये पाठवेल किंवा तिला पोलिसांच्या ताब्यात देईल ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. थँक्यू.